कोणीतरी खूप छान बोलून गेलेलं आहे की आई वडिलावर प्रेम करा, कारण की आपण तर आता मोठे होत आहोत, पण ते ना आता थकत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी जीवन कहाणी तुमच्यासाठी एका स्त्रीची कहाणी घेऊन आलो आहे. ज्या स्त्रीचं नवीन लग्न होतं आणि ते अरेंज मॅरेज होतं, आणि त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची एवढी काय ओळख नव्हती. आणि ज्या दिवशी त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती, म्हणजे सुहागरात, त्या रात्री ना तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी एकदम मस्त असे भोजनाचे ताट, ज्यामध्ये वेगवेगळे पक्वान, वेगवेगळे पदार्थ होते, असे खूप सारे पदार्थ होते, असं ताट सजवून तिच्या समोर आणलं त्यांच्या खोलीमध्ये, जी त्यांना राहायला दिली होती त्या बेडरूममध्ये. आणि हे बघून ती स्त्री म्हणजे त्याची पत्नी त्याला बोलली, आधी तुमच्या आईला म्हणजे तिच्या सासूला जेवण करायला सांगा आणि नंतर आपण दोघी जण जेवू. अगं सोड ना, नको करू तिचा एवढा विचार. ती काही कामाची नाही राहिली, आता ती म्हातारी झाली. तू जेवण कर, तुझ्यासाठी मी आणलो. आज असं बिनकामाचं काहीच बोलू नको. ती सतत बिमार असते, विचार करू नको तिचा एवढा. त्याच्या बायकोने पुन्हा त्याला सांगितलं की नाही, अगोदर आईला जेवण करू द्या, नंतर मी जेवण करेल. नंतर आता तिचा नवरा खूपच जिद्दीवर आला, नाही मला काही सांगू नको, तू खा अगोदर. आता ना त्या स्त्रीला त्याचा खूपच राग आला आणि तिने लगेच बॅग उचलली आणि निघून गेली तिच्या घरी परत. आणि थोड्या दिवसात डिवोर्स पेपर पाठवून दिले आणि डिवोर्स घेतला त्याच्याकडून. आणि काही दिवसांनी त्या स्त्रीचं दुसरं लग्नही झालं. तिचा पहिला नवरा होता, त्यानंही दुसरं लग्न केलं आणि दोघांचं वेगवेगळं कुटुंब स्थापन झालं. दोघांचं वय वाढत गेलं. त्या स्त्रीचं वय जवळपास 60 वर्षाच्या वर होतं आणि तिला 2 मुलं पण झाली होती. वय जास्त झाल्यामुळे त्या स्त्रीने तिच्या मुलांना सांगितलं की, बाळांनो, मला एकदा तीर्थयात्रेसाठी जायचं आहे, तर मला तिकीट काढून द्या. हे ऐकून त्या स्त्रीचे दोन्ही मुलं म्हणाले की नाही आई, आम्ही तुला एकटीला जाऊ देणार नाही, आम्ही दोघे पण तुझ्यासोबतच येणार. तर ते 2 मुलं आणि त्याची आई आणि त्यांचं सर्व कुटुंब घेऊन यात्रेला निघाले. तर एका जागेवर ते जेवण करण्यासाठी थांबले होते. जेवण करत असताना त्यांची नजर एका फाटक्या कपड्यावर असलेल्या एका माणसावर पडली, जो थोडा पागलसारखा दिसत होता. थोडा त्याचे हाल एकदम बेकार झाले होते. असं वाटत होतं की तो खूप दिवसापासून आंघोळसुद्धा केलेला नव्हता. तर हे बघून त्या स्त्रीने तिच्या दोन्ही मुलांना सांगितलं की जा आणि त्याला आंघोळ टाका आणि जेवण पण वाढा त्याला. दोन्ही मुलं हो म्हणाले आणि आंघोळ घालून जेव्हा त्या व्यक्तीला समोर आणलं, तेव्हा ती स्त्री त्याच्याकडे बघून आश्चर्यचकितच झाली, कारण तो मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पहिला नवरा होता, ज्याला तिने लग्नाच्या पहिल्या रात्री सोडून निघून आली होती. तर तिने न राहून विचारलं की तुमचे असे हाल का झालेत. तेव्हा त्या व्यक्तीने म्हणजेच तिच्या नवऱ्याने सांगितले की माझे हाल ना माझ्या मुलाने केले आहेत. माझी सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली, मला एकही रुपया न देता घरातून बाहेर काढून टाकलं. आता काही भेटलं तर रस्त्यावर खात असतो किंवा असंच उपाशी कधी कधी झोपत असतो. त्याचं हे ऐकून त्या स्त्रीने त्याला सांगितलं की तुम्ही मला आतापर्यंत विचारलं नाही की मी त्या रात्री तुम्हाला का सोडलं. तर आता सांगतो ऐका, मी तुम्हाला डिवोर्स का दिला, कारण की त्या रात्री तुम्ही अगोदर मला जेवण करायला लावत होते आणि स्वतःच्या आईला, जिने तुम्हाला सांभाळून एवढं मोठं केलं, तिला थोडंही तुम्ही जेवायचं विचारत नव्हते. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची इज्जत केली असती तर तुमची मुलंसुद्धा तुमची इज्जत केली असती. बघा, हे 2 माझे मुलं आहेत. मी यांना बोलले होते की तीर्थयात्रेसाठी मला जायचं आहे, तर तिकीट काढून द्या. हे हट्ट करत होते की आई, आम्ही पण तुझ्यासोबत येणार, तुम्हाला परेशान होऊ देणार नाही तीर्थयात्रेमध्ये कशाचीच. जे स्वतःच्या आईवडिलांची इज्जत करतात ना, तेव्हा त्यांची मुलंसुद्धा त्यांची इज्जत करतात आणि पूर्ण समाज पण त्यांची इज्जत करतो. हेच तर मी तुम्हाला तेव्हा समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण आता खूप वेळ झाला आहे. तर मित्रांनो, या कहाणीचा अर्थ काय आहे की आपण मोठे होत आहोत आणि आपण हे विसरून जातो की आपले आईवडील आता म्हातारे होत आहेत. त्यांची काळजी घ्या, त्यांना हवं ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला दुनियेतल्या सर्व संकटातून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल. थँक्यू सो मच.